उजळाईवाडीतील महालक्ष्मी नगरमधील रहिवाशांनी वृक्षाची लागवड करत ऑक्सिजन पार्क कॉलनी बनवली आहे। प्रत्येक बंगल्याच्या दारात एक झाडांनी कॉलनीत प्रत्येकाने दुतर्फा 5 झाडे लावून जवळजवळ 500 झाडे लावून पर्यावरणाला हातभार लावत ती जगवली आहेत। गेल्या 7 ते 10 वर्षात वृक्षांनी कॉलनीचा परिसर हिरवागार करून टाकलाय। त्यामुळे पर्यावरणाच्या संरक्षणात उजळाईवाडीच्या महालक्ष्मी नगर येथील रहिवाशांनी झाडे लावा, झाडे जगवा हा संदेश दिलाय। मी प्रियांका दीपक सदे, उजळाईवाडी महालक्ष्मी नगर येथे आम्ही ऐकले रहिवासी असून आमच्या कॉलनीत सध्या वृक्षारोपण मोहीम चालू आहे। ह्या कॉलनीतील सर्व रहिवाशांनी आपापल्या दारामध्ये झाडं लावून निसर्गाला खूप असं सुंदर आणि निसर्गमय बनवलं आहे। इथलं वातावरण एकदम शुद्ध आणि निसर्ग बघायला इतका छान वाटतो की अक्षरशः डोळे दिपून जातात। एवढं चांगला परिसर बनवला आहे। इथे प्रत्येकाच्या दारात एक झाड आहे, प्रत्येकाने लावलेलं आहे। ते झाडं ठराविक झाडं खूप मोठी झाली आहेत, काही झाडं अजून छोटी आहेत, पण प्रत्येकजण आपल्या पद्धतीने प्रत्येक झाडाची काळजी घेते झाडांनी। आणि या झाडांमुळे आम्हाला रोज प्रसन्न वाटते। तसेच झाडं आपल्याला ऑक्सिजन देतात, सावली देतात। तसंच प्रत्येकानं आपल्यासाठी म्हणून एक झाड लावावं आणि निसर्गाला सुंदर आणि एकदम देखणं बनवावं असं मला वाटतंय। कॉलनीत आज अखेर 700 झाडे लावली आहेत। आंबा, फणस, चिकू, जांभळं, पेरू, आवळा, नारळ, काजू, केळी, फणस यांसारखी झाडे लावली आहेत। याशिवाय करंजी, जायफळ, गुलमोहर, जाईजुई, प्राजक्ता, गुलाब, मोगरा, चाफा, जास्वंद, कर्दळी, खाऊची पाने, मसालेदार झाडे, शेवंती, तुळस यांसारखी अनेक झाडे लावली आहेत। पर्यावरणप्रेमी प्रकाश पाटील यांचेही मार्गदर्शन लाभले आहे। त्यामुळे आता टुमदार झाडांनी हिरवाई पसरली आहे। नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर उमाकांत हत्तीकड, महालक्ष्मी नगर इथं रहिवासी असून या ठिकाणी पर्यावरण आणि महालक्ष्मी नगर यांचं एक वेगळं आणि अतूट असं नातं आमच्याकडे आहे। महालक्ष्मी नगरमधल्या वासियांनी या भागाला हिरवगार असं स्वरूप प्राप्त करून देण्याच्या हेतूनं, पर्यावरण संवर्धित करण्याच्या हेतूनं झाडांची लागण आणि झाडांची वाढ या नगरवासियांच्याकडनं करण्यात आलेली आहे। यामध्ये प्रामुख्यानं ही जी काही झाडं आहेत अगदी उन्हाळ्याच्या सुरुवातीला लावून स्वतंत्रपणे उन्हाळ्याच्या एक दुष्काळजन्य परिस्थिती असणाऱ्या ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये ही झाडं जगवलेली आहेत। आज का नाही पावसाळा सुरू झालेला आहे। आता या पावसाळ्यात का नाही ही झाडं आज का नाही आपल्याला बघू शकतो आपण की हिरवीगार दिसत आहेत। खरं तर का नाही महालक्ष्मी नगरवासियांनी पर्यावरणाशी हे जे काही नातं अतूटपणे जपलेलं आहे हे फारच वैशिष्ट्यपूर्ण असलेलं आहे। त्याशिवाय महालक्ष्मी नगरचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे येणाऱ्या कालखंडामध्ये ही जगवलेली झाडं ही महालक्ष्मी नगरवासियांना एक चांगलं आणि उत्तम आरोग्य देण्याच्या हेतूनं ऑक्सिजन पुरवठा करणारी आहेत। एकंदरीत आपण असं म्हणू शकतो की महालक्ष्मी नगर ही आता पुढे जाऊन ऑक्सिजन पार्क म्हणून ओळखायला काहीच हरकत नाही आहे। आपणही या माध्यमातून पर्यावरणाचं औचित्य साधून, पर्यावरण दिनाचं औचित्य साधून आपण सर्वांनी का नाही पर्यावरण जपलं पाहिजे, झाडं जगवली पाहिजेत। आज का नाही बघितलं तर या प्रत्येक घरांच्या समोर एक का नाही समृद्ध असं झाड आहे। त्या घराच्या करत्या माणसाने ती झाडं जपलेली आहेत। ज्याप्रमाणे मुलं जपतात त्याचप्रमाणे झाडं जपतायत ही लोक। ही एक का नाही फार महत्त्वपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे। नमस्कार, माझं नाव मोहन सातपुते, मी महालक्ष्मी नगर उजळाईवाडी येथील रहिवासी आहे। आणि आपण हा बघू शकता की ह्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात इथले रहिवासी आहेत, रहिवासी कॉलनीचे महालक्ष्मी नगर रहिवासी आहे, यांनी मोठ्या प्रमाणात 250 ते 300 झाडं लावलेली आहेत। आणि ह्या झाडाचं संगोपन चांगल्या पद्धतीने केलेलं आहे। आणि ही झाडं आता 5 ते 10 फूट अशा ह्यानं वाढलेली आहेत। आपण सगळं बघू शकतो, निसर्गरम्य असा परिसर झालेला आहे। आणि एक प्रकारची प्रेरणा वृक्षमित्र म्हणून, पर्यावरण प्रेमी म्हणून या ठिकाणी एक प्रेरणास्त्रोत बनले हे महालक्ष्मी नगर। आणि ह्या महालक्ष्मीचा नगर आपण ह्या माध्यमातून आपल्याला सांगावंसं वाटतं की सर्वांनी जर वृक्षाशी आणि त्या झाडाशी मैत्री केली तर आपल्याला हे सुंदर, जसं झाड आपल्याला हवा पाणी देते, हवा द्यायला लागले, ऑक्सिजन द्यायला लागले, त्या पद्धतीनं हे निसर्गाचं सौंदर्य जपण्यासाठी तुम्ही सुद्धा हातभार लावावा अशी माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे। आणि झाडे लावूया, झाडे जगूया। थँक्यू। कोल्हापूरचा अभिमान, युवा शक्तीचा नवा चेहरा, खेळाडू, समाजसेवक, फेमस यूट्यूबर, फॉर्म्युला 1 चॅम्पियन, कोल्हापूरला ऊर्जा देणारा ब्रँड अर्थात KM ब्रँड। सळसळता उत्साह, कृष्णराज महाडिक यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा। शुभेच्छुक धनंजय महाडी, युवा शक्ती, कोल्हापूर।